is the discovery of atom. आज आपण नवीन लेसन चालू करणार आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. सुरुवातीला ॲटम्स कसा डिस्कवर होत गेला, कसा शोधत गेले, या सगळ्या स्टेप्स सुरुवातीपासून पाहणार. लुईस हिपर्स and Democritus, these are the initial scientists which have given the certain things about the matter. They says that matter is made of indivisible parts called atoms. Matter हे न ब्रेक होणारे, न एकातून दोन तुकडे करता येणाऱ्या अशा घटकापासून बनलेत, त्याला नाव दिलं atoms. They does not explain more about this. Next scientist Dalton explain about that matter is made up of indestructible particle. He gave the similar conclusion of first Democritus. Democritus सारखंच त्यांनी दिलं की मॅटरचे जे काही पार्टिकल्स आहेत ते इनडिस्ट्रक्टिबल, म्हणजे ते तुम्हाला डिस्ट्रक्ट करता येत नाही, तोडता येत नाही, सेपरेट करता येत नाही. ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल. एका एलिमेंटचे सगळे ॲटम्स एकसारखे असतात, हे दुसरं कन्क्लुजन डाल्टनने दिलं. Atoms can combine with other to form new substance. So two or more atoms may combine together and they form a new substance. ते एकत्र जोडून नवीन सबस्टन्स तयार होतो असं डाल्टनने सांगितलं. But he cannot explain everything about the atoms. Next scientist J.J. Thomson studied over the atoms and he gives his conclusion. He says that he first discovered the electron present in the atom. त्याने पहिल्यांदा शोधून काढलं की ॲटममध्ये इलेक्ट्रॉन आहेत. He shows Dalton's first point is wrong. डाल्टनचा हा जो पहिला पॉईंट होता की पार्टिकल इज इनडिस्ट्रक्टिबल, ते रॉंग आहे हे याने दाखवलं. He shows that atoms can be destructible. म्हणजे ॲटम तुम्हाला डिस्ट्रक्ट करता येतील, वेगळे करता येतील, किंवा एका ॲटमपासून दुसरे वेगळे ॲटम्स क्रिएट करता येतात, हे थॉम्सनने सांगितलं. Still in this theory some drawbacks are present and that drawbacks are removed by the next scientist Ernest Rutherford and Niels Bohr. So we discuss about the Ernest Rutherford's model and Niels Bohr's explanation about the atom. They removes drawbacks present in J.J. Thomson atomic model. J.J. Thomson ज्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या होत्या त्या या दोघांनी नंतर काढून टाकल्या. First we study the J.J. Thomson's model in very brief. It consists of a glass tube and air is removed out, so called as a creation of vacuum. या ग्लास ट्यूबमधून हवा काढून घेतली, म्हणजेच याच्यामध्ये निर्वात पोकळी तयार करण्यात आली. टू इलेक्ट्रोड्स आर केप्ट ॲट टू एंड्स ऑफ अ ग्लास ट्यूब. ग्लास ट्यूबच्या दोन एंडला दोन इलेक्ट्रोड्स ठेवले, प्लेट्स ठेवल्या. एक निगेटिव्हला कनेक्ट केली, तिला कॅथोड म्हणलं. जी पॉझिटिव्हला कनेक्ट केली तिला ॲनोड म्हणलं. अँड सप्लाय इज ऑन. वेन द सप्लाय इज ऑन, द अपोजिट साईड ऑफ अ कॅथोड near the anode start glowing. म्हणजे कॅथोडच्या विरुद्ध बाजूला जे काही ग्लास ट्यूब आहे तिथं काहीतरी चमक दिसायला लागली, काहीतरी चमकायला लागलं. Why this happen? He says that something is start emitting from cathode and incident on this inner part of a glass tube. Because of that it start glowing and he give the name that is a cathode. And these cathodes are nothing but the electrons emitted by the cathode. म्हणजे कॅथोडपासून जे रे निघून इथं आढळतात ते रे म्हणजेच इथून इलेक्ट्रॉन्स निघतात आणि इथं आढळतात, त्यामुळे हे ग्लो होतो, चमकायला लागतं, असं J.J. थॉम्सननी त्याच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये एक्सप्लेन केलं, सांगितलं. He gives a certain conclusion. An atom is a sphere having a uniform positive charge in which electrons are embedded. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस आणि त्याच्या मध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन्स अडकलेले आहेत, ठेवले गेलेले आहेत, असं J.J. थॉम्सनने सांगितलं. टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज इक्वल टू टोटल
निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत हेही त्याने त्यावेळेला एक्सप्लेन केलं. द पॉझिटिव्ह चार्ज कॅनॉट बी कम आउट, द निगेटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन बी इमिटेड. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज त्या ॲटममधून बाहेर निघू शकत नाही, फक्त निगेटिव्ह चार्जेस बाहेर निघतात, असंही कन्क्ल्युजन जे थॉम्सननी त्याच्या एक्सपेरिमेंटमधून सांगितलं. ऑल्सो एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ आयन अँड आयोनिक कंपाऊंड. म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर पडले की तुमचे आयन तयार होतात, हेही त्याने त्यावेळेला एक्सप्लेन केलं. तरी त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, ड्रॉबॅक्स होते. दॅट ड्रॉबॅक्स आर रिमूव्ड बाय रुदरफोर्ड आणि ही गिव्स द हिज ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्डने त्याचं स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल दिलं. He is a junior scientist made one experiment, perform experiment. Using that experiment, Rutherford gives conclusion. In that experiment, alpha particles are helium nuclei and are positively charged. He used these alpha particle for the experiment. म्हणजे अल्फा पार्टिकल म्हणजे काय, तर हेलियमचा न्यूक्लिय असतो आणि त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय गिगर अँड मार्क्सडन, हे त्याचे जे काय हाताखालचे कर्मचारी होते, ज्युनियर सायंटिस्ट होते, त्यांनी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट केले. दे अलाव अल्फा पार्टिकल्स टू फॉल ऑन दी गोल्ड फॉईल. म्हणजे सोन्याच्या एका पातळ पत्र्यावर त्यांनी हे अल्फा पार्टिकल आढळवले. इट वॉज फाउंड दॅट मोस्ट अल्फा पार्टिकल्स पास स्ट्रेट थ्रू दी गोल्ड फॉईल व्हाईल फ्यू were reflected through the various scattering angle. जास्तीत जास्त अल्फा पार्टिकल सरळ गेले, काही थोडेसे माघारी फेकले गेले, हे त्यांना आढळून आलं. Conclusion given by the Rutherford. He says that positively charged particle in the atom must be very small in a size and must contain most of the mass of the atom. याने सांगितलं की याच्यामधले पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल जे आहेत यांचा आकार सगळ्यात लहान आहे आणि त्याच्यामध्ये ॲटमचं जवळपास सगळं मास हे एकवटलेलं आहे. किंवा दुसऱ्या भाषेत सांगितलं, द एंटायर पॉझिटिव्ह चार्ज अँड मोस्ट ऑफ मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द सेंट्रल न्यूक्लियस. म्हणजे सेंट्रल न्यूक्लियसमध्ये सगळे पॉझिटिव्ह चार्ज आणि जास्तीत जास्त त्या ॲटमचं मास एकवटलेलं. Second conclusion given by the Rutherford, the electrons revolve in a circular orbit around the nucleus. न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात, हे पहिल्यांदा रुदरफोर्डने सांगितलं. द स्पेस बिटवीन द ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस इज मोस्टली एम्प्टी. त्याच्यामधला स्पेस आहे, म्हणजे साधारणतः जर असा गोलाकार भाग घेतला तर इथं तुमचं न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन आहे, याच्यामधला स्पेस एम्प्टी आहे, असं रुदरफोर्डनी त्यावेळेस एक्सप्लेन केलं. द मास ऑफ न्यूक्लियस इज अ लार्ज, देअरफोर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स आर नॉट इमिटेड बट ओनली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स गेट इमिटेड. म्हणजे मास ऑफ न्यूक्लियस जे आहे ते जास्त असल्यामुळं पॉझिटिव्ह चार्जेस बाहेर येत नाहीत, तर फक्त इलेक्ट्रॉन्स हे बाहेर पडतात, हे रुदरफोर्डने त्यावेळेला पहिल्यांदा एक्सप्लेन करून सांगितलं. बट स्टील देर आर सम ड्रॉबॅक्स इन रुदरफोर्ड मॉडेल. त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. ॲज इलेक्ट्रॉन आर ॲक्सलरेटेड चार्ज पार्टिकल, ज्यांचं ॲक्सलरेशन सतत बदलतं, देअरफॉर दे मस्ट इमिट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. दुसरी थिअरी काय सांगत होते, एखादा पार्टिकल मूव्ह होत असेल, ॲक्सलरेशन त्याला असेल, तर त्याच्यापासून एनर्जी बाहेर पडते. मग जर एनर्जी कमी कमी होते तर त्याची ताकद कमी कमी होते आणि शेवटी हा न्यूक्लियसमध्ये आढळला पाहिजे, असं दुसरी थिअरी सांगत होती. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर टू बी डिक्रीज कंटिन्युअसली आणि फायनली इट मस्ट बी फॉलो ऑर कोलॅप्स ऑन दी न्यूक्लियस. शेवटी त्याने न्यूक्लियसवर जाऊन इलेक्ट्रॉन पडला पाहिजे किंवा आढळला पाहिजे. बट दिस डज नॉट हॅपन. पण हे होत नव्हतं. व्हाय, हे का होत नव्हतं, दॅट कॅनॉट बी एक्सप्लेन बाय रुदरफोर्ड. हे ते एक्सप्लेन रुदरफोर्ड त्यावेळेस करू शकला नाही. दॅट कॅन बी एक्सप्लेन बाय द नेक्स्ट सायंटिस्ट नील बोर.
नील बोर या शास्त्रज्ञाने एक्सप्लेन केलं. ॲटॉमिक स्पेक्ट्रा. When metallic object is heated, it emits the radiation of a different wavelength. म्हणजे कुठली मेटलची वस्तू तुम्ही तापवली तर त्याच्यातून रेडिएशन्स हे बाहेर पडतात. आपण पाहतो एखादं भांडं गरम झालं तर त्याच्या जवळ हात नेला तर आपल्याला वाफ लागते, गरमपणा लागतो, म्हणजेच रेडिएशन त्याच्यातून बाहेर पडत असतं. When this radiation is passed through a prism, we get continuous spectrum. म्हणजे हेच रेडिएशन प्रिझममधून जर जाऊ दिले तर आपल्याला पडद्यावर काहीतरी रंगीत पट्टा दिसतो, त्यालाच म्हटलं जातं स्पेक्ट्रम. रंगीत लाईन दिसतात, रेषा अशा बघायला मिळतात, त्या कलर्ड लाईन असतात, त्याला स्पेक्ट्रम असं म्हणतात. हायड्रोजन गॅस इनसाइड अ ग्लास ट्यूब इज हीटेड टू हाय टेम्परेचर. हायड्रोजन गॅस इमिट्स रेडिएशन ऑफ फ्यू सिलेक्टेड वेवलेंथ. म्हणजे जर हायड्रोजनचा गॅस तुम्ही तापवला आणि प्रिझममधून पास केला तर तुम्हाला काही ठराविक लाईन्सच दिसतात, 1 2 3 अशा 2-3च लाईन दिसतील, ज्यादा लाईन दिसणार नाही. म्हणजे फ्यू, थोड्या लाईन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील किंवा छोटा स्पेक्ट्रम तिथे बघायला. इफ दिस रेडिएशन पास थ्रू द प्रिझम वी गेट विजिबल स्पेक्ट्रम. म्हणजे डोळ्याने दिसेल अशा लाईन, कलर तुम्हाला तिथं बघायला मिळते, त्यालाच म्हणलं जातं इमिशन लाईन्स. हायड्रोजन इमिट्स रेडिएशन ऑफ अ पर्टिक्युलर वेवलेंथ. ते ठराविक वेवलेंथच्याच रेडिएशन तिथून बाहेर पडतात. कुठले तर 4च रेडिएशन आहेत बघा, ज्याची वेवलेंथ 410 नॅनोमीटर असेल, दुसरी 434 नॅनोमीटर असेल, तिसरी 486 नॅनोमीटर आणि शेवटी 656 नॅनोमीटर. एवढ्याच वेवलेंथ म्हणजे 4च प्रकारच्या वेवलेन्स हा हायड्रोजनचं तापवलेल्या हायड्रोजनमधून बाहेर पडताना दिसून. द स्पेक्ट्रल लाईन्स कॅन डिवायडेड इन टू द ग्रुप्स नोन ॲज सिरीज. म्हणजे हायड्रोजनचे जे काही स्पेक्ट्रल लाईन्स तुम्हाला बघायला मिळतील 1 2 3 4, यांना सिरीज असं म्हटलं जातं. आणि मग या सिरीजला नावं दिले गेले. एक लेमन सिरीज, दुसरं बाल्मर सिरीज, तिसरं पाश्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि विफंड सिरीज. आता या सिरीजच्या साठीची इक्वेशन्स परत एकदा आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये काढायची. इथं थोडक्यात माहिती आहे तेवढी फक्त आपण घेऊ. ईच सिरीज स्टार्ट्स फ्रॉम शॉर्टर वेवलेंथ. म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये बाहेर पडणारी जी काही रेडिएशन असेल ती जी वेवलेंथ म्हणजे इथून सिरीज सुरू झाली तर या सिरीजची वेवलेंथ ही कमी असते. आणि एंड ॲट लॉंगर रेंज. दुसरीकडे राईट साईडला तुम्ही चाललात तर इकडची जी कलर लाईन येईल याची वेवलेंथ लॅम्बडा ही जास्त असेल, याची वेवलेंथ ही लहान असेल. जिथून लहानकडून हळूहळू मोठ्या वेवलेंथकडे शिफ्ट होताना दिसून येते, रंग शिफ्ट होताना दिसून येतो. द सेपरेशन बिटवीन द सक्सेसिव्ह लाईन इज अ मोर लेस. म्हणजे ह्या शेजारी लाईनचं जे काही सेपरेशन असतं हे सुरुवातीला कमी आहे, नंतर कमी आहे, परत वाढत चाललं आणि इथं खूप मोठं सेपरेशन झालेलं आढळून येईल. फॉर शॉर्टर वेवलेंथ. म्हणजे इथं शॉर्टर वेवलेंथ आहे म्हणून इथं या 2 मधलं अंतर कमी आहे, इथे वेवलेंथ वाढत चालली म्हणून अंतर वाढत गेलेलं तुम्हाला दिसून येईल. द मिनिमम वेवलेंथ फॉर ईच सिरीज इज शोन बाय डॉटेड लाईन. आता एक सिरीज जर दाखवली, अशाच प्रकारच्या इतर सिरीज असतात. ही लेमन सिरीज, ही डॉटेड लाईन म्हणजे ही सगळ्यात कमी वेवलेंथ असणारी ही लाईन आहे. त्याच्यानंतरच्या ह्या छोट्या लाईन म्हणजे ज्याची वेवलेंथ कमी आहे, इथं आणखी थोडी वाढली, इथं वाढली, इथं वाढली, इथं वाढली, इथं वाढली. जसं वेवलेंथ वाढत जातं तसं 2 लाईनमधलं अंतर बघा हे वाढताना दिसून येईल, इन्क्रीज झालेलं तुम्हाला दिसून येईल. मग यांच्या ज्या वेवलेंथ असतात त्या कशा कॅल्क्युलेट करणार तर त्यासाठीचा फॉर्म्युला आहे 1/λ = r इनसाइड ब्रॅकेट 1/n² - 1/m². लॅम्बडा wavelength of a line are constant. For a Lehman series, value of n is 1, value of m more than 1. एकापेक्षा जास्त नाही, पुढच्या व्हॅल्यू 2 3 4 5. For Balmer series, value of n fixed that is 2, but value of m is greater than 2.
2पेक्षा मोठे 3, 4, 5, 6, 7 इट्सेट्रा. फॉर पार्शन सेम n is a 3 but m values takes more than 3, 4, 5, 6 etc. As m increases wavelength of line decreases. म्हणजे लॅम्बडाची किंमत जसं m ची किंमत वाढत जाईल तशी लॅम्बडाची किंमत कमी कमी होताना दिसेल. The difference in a wavelength of a successive line in each series decreases with increase in m. म्हणजे त्याच्यातील 2 लाईनमधलं अंतर हळू कमी 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 होताना दिसून वेव्हलेंथ. याचं एक्सप्लेनेशन करायचं झालं तर मागची डायग्राम तुम्ही बघितली तर अशी डायग्राम होती. मग इकडं तुमची m व्हॅल्यू किती होती, इकडं समजा m व्हॅल्यू कमी होती, इथं 1 होती, इथं 2 होती, 3 होती, 4 होती, 5 होती, 6 होती. मग ह्या m व्हॅल्यूज आहे. जशा जशा तुमच्या m व्हॅल्यू वाढल्यात तशा वेव्हलेंथ काय होत गेल्या तुमच्या कमी कमी होईल. वेव्हलेंथ कमी झाल्या त्याचबरोबर मग काय झालं, या दोघांमधलं अंतर कमी झालं, याच्यातील अंतर जास्त होतं, इथं अंतर थोडं जास्त होतं, इथं जास्त होतं. म्हणजे जास्त करून हळूहळू काय होत गेलं, कमीकडे शिफ्ट होत गेलं. सो डिफरन्स इन वेव्हलेंथ म्हणजे याच्यातून याच्यातला फरक, यातून याच्यातला फरक कमी 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 होत जातो. कधी m वाढत गेला